सुरुवात झाली। आज या ठिकाणी ही प्रेस किंवा ही पत्रकार परिषद आपण जो डीपीडीसीचा निधी आहे तो डीपीडीसीचा निधी परत गेल्यामुळं सर्व जिल्ह्यातील आमचे शिवसैनिक यांची चर्चा किंवा आमचे नेते सगळे जे जिल्ह्यातले कार्यकर्ते यांच्या म्हणण्यानुसार ही आपण प्रेस आयोजित केलेली आहे। माझे सर्व जिल्हा प्रमुख अशी चर्चा झालेली आहे। सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांच्यावरही चर्चा झालेली आहे। अशा पद्धतीनं माझ्या माहितीनं अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचं एकच उदाहरण असेल की डीपीडीसीचा जो जनसुविधा आरोग्य शिक्षण खात्यावर जे जिल्हा स्तरावर जे बजेट दिलेलं असतं ते बजेट पहिल्यांदा आज रद्द झालंय का आम्हाला माहित नाही, परंतु सध्या तरी त्याला स्थगिती आलेली आहे। खरं तर अशा घटना होणं एकतर भारतामध्ये 3 नंबर आकांक्षित जिल्हा म्हणून या धाराशिव जिल्ह्याचं नाव आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये खरं तर अशा पद्धतीनं जो डीपीडीसीचा निधी आहे तो परत जाणं किंवा त्यांना थांबवणं मार्च एंड संपल्यानंतर हे माझ्या मनाला पटत नाही आणि कुठल्याही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या सैनिकाला किंवा पदाधिकाऱ्याला हे पटलेलं नाही आणि त्यामुळे मी ही खरी पत्रकार परिषद बोलली आहे। आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की डीपीडीसीचा निधी म्हणजे कुठल्या तरी एखाद्या लोकप्रतिनिधीनं कोणी येणार। ज्या दिवशी शिवसेनेचे पालकमंत्री प्रतापजी सरनाईक यांची निवड झाली त्या दिवसापासून या पद्धतीचं षडयंत्र या जिल्ह्यामध्ये सुरू झालेलं आहे। त्याच्यामध्ये आमच्या माहितीचे लोकप्रतिनिधी बी आहेत, परंतु अशा पद्धतीने जर आमच्या सरनाईक साहेबावर असे आरोप जर करायचे प्रयत्न कोणी केले तर या जिल्ह्यातला शिवसैनिक गप्प बसणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी। कारण आपणाला सर्वांना माहिती आहे की आपणाबरोबर मला वाटतं 2-3 बैठका आदरणीय पालकमंत्री महोदयासोबत झालेल्या आहेत। त्यांचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे। त्या माणसानं सगळं खुलं डीपीडीसीत सुद्धा जे काही आर्थिक बजेट होतं ते सगळ्या आमदाराला घेऊन सगळ्या कार्यकर्त्याला घेऊन सर्व पदाधिकाऱ्याला घेऊन अगदी खुल्या पद्धतीनं तो निधी कसा वाटप करायचा, कुठल्या ह्याला किती महत्त्व दिलं पाहिजे, आरोग्याला किती महत्त्व दिलं पाहिजे, शिक्षणाला किती महत्त्व, या सगळ्या गोष्टी समजावून सांगून सगळ्यांना एकत्र घेऊन इव्हन माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सगळ्या पत्रकारांसोबत सुद्धा बैठका 2 झालेल्या आहेत। अतिशय प्रामाणिक असलेला पालकमंत्री त्याच्यावर कोणतरी किरकोळ पीए वगैरे हे षडयंत्र आहे। पीए वगैरे असले कुणी सामील नाहीत। ज्याला काय करायचंय कुण्या लोकप्रतिनिधीला ह्याने पडद्याआड राहून हे षडयंत्र सुरू केलेलं आहे। त्यांनी एकच वेळ ते महायुतीत आहेत, शिवसेना महायुतीतला एक घटक आहे। आता त्यांना असं वाटत असेल की जिल्ह्यामध्ये 1 नंबरचा आमचा पक्ष आहे आणि आम्हाला याची शिवसेनेची गरज नाही, तर त्याने आज मी या ठिकाणी त्यांना इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये महायुतीत स्थानिक स्वराज्य संस्था असतील म्हणतो मी काही राज्याचं किंवा याच्या लेवलचं मी गोष्ट करत नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुमच्यावर राहायचं का नाही याचं सुद्धा आम्ही ठरवणार आहे। कारण अशा पद्धतीनं घाणेरडे आरोप करून आता आपण पत्रकार बंधूंनी या बाबतीत माझं मत आहे की आपण थोडी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं कोणतरी फॅमलला ते पैसे वसूल केले कुठं काय झाले, आता मला स्वतःला माहिती आहे, मी या प्रक्रियेमध्ये आहे। माझ्यासमोर अशी कुठलीही अशी घटना घडलेली नाही की कुणी कुणाला पैसे मागितले आणि या बजेटसाठी अशा गोष्टी घडलेल्या आहेत। आणि असं असताना जर तुम्हाला आमचा पालकमंत्री बदलायचे किंवा काय करायचंय असं तुमच्या डोक्यात संकल्पना अगदी पहिल्या दिवशीपासून आहे, त्यांना त्यांच्या पक्षाचा पालकमंत्री पाहिजे। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एक विकासरत्न माणूस आहे, त्यांना विकासाची जाण आहे। अशा माणसाला चुकीची माहिती देऊन जर अशा पद्धतीने डीपीडीसी निधी जर रद्द होत असेल किंवा जर त्याला थांबवलं गेलं असेल तर आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी सांगतोय 21 तारखेला कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाची नोटीस आम्ही उद्या देत आहोत सोमवारी। त्याच्यामध्ये हजारो सैनिक असतील। अजून आमचे एक ठरलेलं आहे की लाक्षणिक करायचं का आमरण उपोषण करायचं, पण 21 तारखेला आमचं 21 तारखेपूर्वी या डीपीसीच्या निधी संदर्भात
शासनानं निर्णय घेणं गरजेचं आहे आणि आदरणीय पालकमंत्र्यांच्या विरोधात हे जे काही घटना घडलेल्या आहेत किंवा ज्यांनी काय बोललेलं आहे त्या सगळे त्यांनी मागे घेतलं पाहिजे. नाहीतर कुठलाही शिवसैनिक जो की बाळासाहेबांच्या विचाराचा सैनिक आहे तो या आंदोलनामध्ये सहभागी होणार म्हणजे होणार आणि हे आंदोलन यशस्वी करणार. कारण सगळ्याकडून मला फोन आलेत आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आपण का बसले जिल्हा संघटना आहे. त्यामुळे या ठिकाणी मी एवढंच सांगतो की पालकमंत्र्यांना अशा पद्धतीनं तुम्हाला पालकमंत्री बदलायचं असेल बदला, तुम्हाला काय करायचं असेल ते करा, पण आरोप ठेवून जर आमच्या शिवसेनेच्या पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचाराचे आदरणीय बाळासाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असलेला पालकमंत्री त्याच्याबद्दल जर अशी घाणेरडी जर कोणी चर्चा करीत असेल तर तो कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही आणि आम्ही त्याच्या विरोधात जन आंदोलन उभा करू. आज या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. आपणाला नाव माहिती आहे, 4 दिवस झाले कोणी रद्द केले, कोणी पेपर गेले, त्यांचं नाव घेऊन अजून मागतो. करेक्ट आहे तुम्ही म्हणताय ते, हे खालच्या स्तरावर तर होणारी गोष्ट नाही. एखाद्या कार्यकर्त्याने तक्रार केली म्हणून पिसा रद्द होत नसतो. जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी आहेत, महायुतीतले लोकप्रतिनिधी आहेत, आपण समजून घ्या ना. महायुतीमध्ये तानाजी सावंत नाहीत. फडणवीस साहेबांना कोण बोलू शकते बघा. आणि तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या आहेत, माझ्या तोंडून नाव घेऊ नका. तुमच्या पेपरला बातम्या आलेल्या जे पाटलांनी नाव दिलं तिथं पत्र दिलं आणि तो रद्द केला, हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. तानाजी सावंतांचे म्हणजे हेल्थच्या दृष्टीनं त्यांचा प्रॉब्लेम आहे, ते आजारी आहे, त्यांचं मध्ये ऑपरेशनही झालंय, त्याला विश्रांतीची गरज आहे. पण ते पुण्याला राहतात तेव्हा बऱ्यापैकी मलाही माहिती नाही पुढे काय म्हणजे त्यांचे विषय अन्यायकारक प्रमाणात म्हणजे वाटप करण्यात आला. विरोधी पक्ष म्हणजे खासदार आणि विरोधी पक्षाचे 2 आमदार 10% असं काही म्हणजे कामाचं वाटप करण्यात आलं. बरोबर आहे. हा विद्यमान म्हणजे तुमच्या महायुतीमध्ये समजा 15% आणि एकट्या पालकमंत्र्याला 40% काम असं काहीतरी अन्यायकारक वाटप केल्यामुळे काहीतरी अजिबात नाही. तुम्ही ह्या सगळ्या चर्चा आहेत लक्षात घ्या, चर्चा आहेत अफवा आहेत. हे जो क्रायटेरिया आता डीपीडीसीच्या निधीचा हा वरिष्ठ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी ठरवून दिलाय. जरी तो विरोधी पक्षाचा लोकप्रतिनिधी असेल तर त्याच्या मतदारसंघामध्ये काही विकासाची कामं त्यांना करावी लागतात आणि त्याच्यासाठी त्या विरोधी पक्षात सुद्धा टक्केवारी कमी जास्त असेल त्याला 10% 12% निधी द्यायचं ठरलेलं आहे. आणि जे सत्तेतले लोकप्रतिनिधी त्याला 3-4% जास्त असेल आणि पालकमंत्र्याचा पूर्ण हक्क आहे ना, त्याला 40% नाहीतरी पालकमंत्र्याचं इथं मतदारसंघ नाही ही लक्षात घ्या तुम्ही. 60% पालकमंत्र्याला असं कसं म्हणता येईल तुम्हाला. 60% म्हणजे काही जिल्हा प्रमुख आहेत, काही लोकप्रतिनिधी आहेत, काही पदाधिकारी आहेत, ह्यांना 2% 5% त्यांना द्यावा लागतंय निधी. त्या हिशोबाने त्यांनी तो निधी ठेवलेला असेल 60% 50%. पण निधी अगदी जे ठरलेला आहे वरिष्ठ पातळीवर त्या पद्धतीने निधी वाटप केलेला आहे. पालकमंत्र्याचा काही निधी खासदारला दिलेला आहे का? दिलाय ना, लोकप्रतिनिधी आहे खासदार, द्यावाच लागतंय नियमानं. नाशिक चाललं की आपल्या महायुतीमध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघ सोडून इतर मतदारसंघासाठी पण काय निधी मागितल्यामुळे काय तरतूद नसले असं चर्चा चालू आहे. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, आम्ही याच्यावर बोलणार होतो. काय झालंय आजकाल माहित आहे का की प्रत्येकाला वाटायला लागले कुठल्या लोकप्रतिनिधी जिल्ह्यामध्ये मी नंबर 1 आहे. मग आता महायुतीतल्या एखाद्या नेत्याला लोकप्रतिनिधी की जिल्ह्याची अजित पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना, शिंदेसाहेब गट, स्वतःचा भाजप या तिन्ही पक्षाचे नेतृत्व मी करावं, या तिन्ही पक्ष माझ्या अंडरमध्ये चालावे आणि मी नंबर 1 असावा. तसंच महाविकास आघाडीमध्ये सुद्धा वाटतंय की मी जिल्ह्याचा खासदार आहे, मी जिल्ह्याचं नेतृत्व करतोय, मग माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा हे असेल तर तिन्ही नंबर 1 आहे. या नंबर 1च्या वादामध्ये खरं तर ही जिल्ह्याचं नुकसान माझ्या लक्षात आहे. नंबर 1 कोण आणि नंबर 1च्या नेतृत्वाखाली सगळं चालावं, बाकीच्यानी त्यानं जसं म्हणत तसं ऐकावं. मग तुम्ही म्हणजे सांगितला प्रश्न विचारला तो की माझा कळंब धाराशिव मतदारसंघामध्ये बी माझा हक्क आहे, तुळजापूरमध्ये माझा हक्क आहे, उमरग्यात मी सांगितलं तसं व्हावं, हे त्यांचा दोष नाही. काय झालंय आज महायुतीमध्ये लक्षात घ्या की महायुतीमध्ये काही लोक जी नंबर 1चा
व्यक्ती म्हणून जिल्ह्यामध्ये महायुतीचा मिरवतोय. त्यांनी काही लोक शिवसेनेत पाठवले, काही राष्ट्रवादीत पाठवले, हे त्यांचे बगलबच्चे आहेत. आणि त्या पक्षामध्ये जाऊन तिथलं जे वातावरण आहे त्या पक्षातलं कसं बिघडवायचं आणि माझा पक्ष नंबर 1 कसा करायचा, पण हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. शिवसैनिकाच्या तर पुरा लक्षात आलेलं आहे की बाबा काय चाललंय पक्षामध्ये. त्यामुळं आदरणीय पालकमंत्री जे आहेत त्यांच्या संबंधात जो असली काही अफवा चर्चा उठायलेत त्या संदर्भात मी त्यांना आज तुमच्या माध्यमातून इशारा देतोय की अशा पद्धतीनं जर तुम्ही पालकमंत्र्याच्या बाबतीत किंवा आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बाबतीत जर अशा पद्धतीनं काही चुकीचे तुम्ही स्टेटमेंट दिले किंवा DPDC निधी जर तुम्ही माघारी पाठवला तर या बाबतीत जिल्ह्यामध्ये एक मोठं जन आंदोलन उभा करायचं काम मी जिल्हा संघटक म्हणून आज या ठिकाणी जाहीर करतो. प्रश्न आहे, पालकमंत्री बदलण्यासाठी काय सुरू आहे म्हणजे तयारी पालकमंत्री दुसरा पाहिजे? ज्या दिवशी प्रतापजी सरनाईक यांनी पालकमंत्री म्हणून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या चार्ज घेतला त्या दिवसापासून हे षडयंत्र चालू आहे. पालकमंत्री आपणाला माहिती आहे, आपण त्यांचे स्टेटमेंट ऐकलेत, आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी बोललेले आहेत. सुरुवात झाली तुळजापूरपासून. तुळजापूरमध्ये ज्या दिवशी की तिथं हे जे ड्रग्जचं रॅकेट होतं ते रॅकेट म्हणजे उघडावं म्हणून पालकमंत्र्यांनी सज्ज दम दिला. मग त्या सगळे अधिकारी होते पोलीसचे, त्या अधिकाऱ्याला सांगितलं. त्यांनी त्याच्यामध्ये एक वाक्य वापरलं होतं, लक्षात घ्या. त्या वाक्याचा राग तिथल्या लोकप्रतिनिधी झाला. तिथे एक वाक्य असं वापरलं होतं त्यांनी, याच्यामध्ये कोण राजकीय असेल, कोण प्रतिनिधी असेल, कोण पदाधिकारी असेल किंवा कोणी लोकप्रतिनिधी असेल हा शब्द वापरला होता. त्याला कोणालाही सोडायचं नाही आणि ते म्हणणं बरोबर होतं. त्यांच्या आम्ही मताशी सगळे ठाम होतो की अगदी बरोबर आहे. आणि एवढं मोठं रॅकेट चालतंय म्हणजे छोट्या मोठ्या लोकांचा हात त्याच्यामध्ये नसतो, कारण एवढं सोपं नाही. आज लक्षात घ्या तुम्ही, महाराष्ट्रामध्ये पुणे, मुंबई, नाशिक असे जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहे या ठिकाणी अशा पद्धतीचं ड्रग विकणं जाणं, तिथली आर्थिक परिस्थिती आहे. हा जिल्हा दुष्काळी जिल्हा आहे. आज उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 लोक आहेत जे की उस्मानाबाद शहरामध्ये सुद्धा करतात. ही तरुण पिढी नुसती मुलंच नाही, आज महिला मुली सुद्धा त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे 16 महिलांचे नाव आले. हे सोपं नाही, लक्षात घ्या. जे 1 ग्रॅम 3,500 रुपये किंमत आहे असं समजतंय त्या 1 ग्रॅमची, मला सांगा. तर त्या 3,500 रुपयाला आणि वैशिष्ट्य आहे त्या व्यसनाचं, ते जर व्यसन एकदा लागलं किंवा त्यानं जर अधीन झाला तर त्याला दुसऱ्या दिवशी ते काय कोकीन काय विषय आहे तुम्हाला माहित नाही, तर ते जर घेतल्याशिवाय त्याला करमत नाही. शेवटी अक्षरशः तो मृत्यूच्या दाड्यात जायच्या प्रयत्नात असतो. अशा ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये आता या ठिकाणी खरं तर संतोष ही अभिनंदन करावं लागतं. या सगळ्या गोष्टीचा अगदी बारकाईनं अभ्यास केलाय. पण त्या दिवशी ही जी वाक्य बोललं गेलं आणि त्या दिवसापासून मला माहिती आहे की काय षडयंत्र चालू आहे. लोकप्रतिनिधी तुळजापूरचा कोण आहे? एकच असते. महाराष्ट्राचं राजकारण आपण बघतो पण आपल्याकडे जो प्रतिनिधी त्याच्याबद्दल आपलं काय एकच प्रतिनिधी किंवा त्या भागातून दुसऱ्या भागात प्रत्येक विषयात आपल्याला मी पहिल्यांदाच सांगितलं की सगळ्या पक्षामध्ये माझी स्वतःची यंत्रणा असावी आणि जिल्ह्यामध्ये 1 नंबर मी असावा. मग तो महायुतीचा नेता असेल किंवा महाविकास आघाडीचा नेता असेल, त्यात दोघांनाही असं वाटतंय की जिल्ह्यामध्ये मी 1 नंबर आहे. महायुतीत शिवसेना मीच चालवतो, राष्ट्रवादी अजित पवार मीच गट चालवतो आणि भाजप बी मी चालवतो. अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आजपर्यंत ही केलेली आहे. आणि खरं तर तुम्हाला सांगतो तशी जी परिस्थिती बघितली ती दररोज भाषणं करते ती विकास कामासंदर्भात. यांना मला असं DPDCचा निधी म्हणजे ग्रामीण भागामध्ये अगदी म्हणजे महत्वाच्या विषयावर, आरोग्य असेल, शिक्षण या विषयावर तो निधी वापरला जातो. ह्या निधी थांबवावा कसा किंवा परत पाठवावा कसा हे सगळ्यात वाईट वाटतं. मी खरं तर या भूमिकेत नव्हतो, डायरेक्ट मी आंदोलन करण्याच्या भूमिकेत होतो. पण त्यांना आपण एक 5-6 दिवसाची संधी दिली पाहिजे म्हणून मी 7 दिवसाची त्यांना मुदत दिली. 7-8 दिवसात जरी झालं नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून आणि अगदी खालच्या स्तरावरून आम्ही आंदोलन करणार आहे. पहिलं नाही, या DPDCच्या लोकप्रतिनिधीच्या विरोधात, संरक्षणाच्या विरोधात. अहो त्या मला सांगा, शासन म्हणजे कोण? आपले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आले, त्यांना माहिती घेतली स्थानिक परिस्थिती.
तुम्ही चुकीच्या पद्धतीने त्यांना गाईड करताय. डीपीडीसी निधी कुठं थांबवलाय का? महाराष्ट्र कुठं थांबवलाय का मला सांगा. माझी काय ताकद आहे आणि मी काय करू शकतो, हा जो युग झालाय ना, हो युग संपला पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही. पहिल्यांदा फार मोठा युग झालाय की मी काही करू शकतो. पालकमंत्र्याला बी अडवू शकतो, मुख्यमंत्र्याला बी अडवू शकतो. ही पद्धत बरोबर नाही आणि याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. याच्यावर विरोधी पक्षाचे सुद्धा लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. खरं तर या विषयी त्यांनी घेतले पाहिजे किंवा डीपीडीसी निधी का परत घ्या. अशा प्रकरणात पालकमंत्री तसे बोलल्यामुळे ही मोठी नाही, मी एक उदाहरण सांगितलं. एक घटना अशा अनेक घटना घडलेत की तुम्ही विरोधी पक्ष लोकप्रतिनिधींना तुम्ही निधी दिला का दिला, असं नाही ना चालत. लोकप्रतिनिधी म्हणलं तर त्या मतदारसंघामध्ये त्यांना निधी द्यावाच लागते. पण तो क्रायटेरिया ठरलेला आहे वरच्या स्तरावर. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवलेलं मला असं म्हणायचंय की सत्तेतला शिवसेना पक्ष असताना माहितीच्या ही बाब तुम्ही पक्ष नेतृत्वाला सांगून करताय का त्यांच्या परस्पर करताय का समन्वयाला करताय? हे पक्ष नेतृत्वाला सांगा. माझ्या जिल्ह्याचा विषय आहे, माझ्या जिल्ह्यामधला विकास निधी आहे. पक्ष नेतृत्वाला माहित नाही ना की आमच्या इथलं डीपीडी, त्याला कसं माहिती होणार आहे की डीपीडीसी निधी परत गेलाय, थांबवलाय, काय जे झालंय ते. आमच्या डोक्यात एकच आहे की हा विकास निधी तुम्ही तात्काळ डीपीडीसी मधला जे काही कामासाठी दिलेला आहे. तुम्हाला माहिती आहे का, याच्यामध्ये छोटे मोठे गुत्तेदार आहेत, छोट्या मोठ्या लोकांनी कामं घेतली, 10 लाखाची कामं आहेत. मला सांगा ना, अगोदर मुळामध्ये दुष्काळी जिल्हा माझी झाली ना चर्चा त्यांच्यावर झाली. रेस घ्या म्हणले तुम्ही, आपण आंदोलनामध्ये सगळे सहभाग आहेत. पनुरे असेल जिल्ह्यातले, अहो शिंदे साहेबांची परवानगी घेत असतात का पाठक साहेब? तुम्ही प्रश्न कसे विचारला? हा विषय स्थानिकचा, हा राज्याला स्तरावरचा प्रश्न नाही. अहो असू द्या ना, सत्ताधारी म्हणजे काय आम्ही काय विकायचे काय? सत्ताधारी असलं म्हणजे काय? अहो नाही तरी शिवसेना कधी सत्तेची बुकेली नाही किंवा सत्तेत नव्हती बी. विरोधात आम्हाला विरोधात नाही पालकमंत्र्याला आम्ही हा विचारायचा संबंध नाही. आमच्या पक्षाचा पालकमंत्री आहे आणि जर आमच्या पक्षाच्या पालकमंत्र्याची बदनामी कोण करत असेल तर शिवसैनिक थांबणार नाही. लक्षात घ्या तुम्ही. पालकमंत्र्याला विचारायची काय गरज आहे? आम्ही या स्थानिकला राहतो, आम्ही शिवसैनिक आहोत आणि स्थानिकला अशा पद्धतीनं जर आमच्या शिवसेनेच्या पालकमंत्र्यावर असे आरोप केले जात असतील तर आम्ही थांबणार ना. विचारणा होईल, उद्या झाल्यावर बघू, विचारणा करू झाल्यावर. आणि जर षडयंत्रच आहे, मी पहिल्याच सांगितलं ना. हे चर्चा आहे त्या खाली आणि ह्यानं त्याला म्हणायचं, त्याने ह्याला म्हणायचं, ह्याच्यामध्ये हे चर्चा झालेली आहे. मला 100% माहिती आहे. असं जर कुणी दाखवलं मी एवढे पैसे ह्याला दिलेत किंवा मी हे जेवढे घेतलेत तर मग मी हे तुमच्या गोष्टी सगळ्या मान्य करतो. त्यानं फोनवर त्याला बोलला त्याला 5% द्यावे लागतात आणि ते तेवढे जमा करा. त्यानं पुढच्याला म्हणायचं की कोण ओएसडी काय नाव त्यांचं एक आता ह्याच्यात आलं, वसेकर साहेबाचं नाव घ्यायचं की वसेकर साहेबाला 5% द्यावे लागते. हे सगळं खालच्या खाली चालू आहे. मी पालकमंत्र्यांना स्वतः जबाबदारीपूर्वक सांगतोय. मी पालकमंत्र्यांना असं स्वतः विचारलं की साहेब अशा गोष्टी चर्चा चालू आहे तुमच्या. अजिबात नाही हो, आपण शिवसैनिक आहोत आणि असल्या कोण भानगडी करतोय त्यांना सांगा. कोण आहे सांगा की. माझे आमदार 2-3 आहेत नाही, जसं मला विचारलं तसं तुम्ही सांगा मला कोण आहे माझे आमदार. आमच्या पक्षाचे माझे आमदार कोण आहेत? नाही असं आहे, एक लक्षात घ्या आहे ना. ते असू शकते, त्याला मी मान्य करतो. खरे जे सैनिक आहे ते, कारण सांगतो तुम्हाला, खरं तर इथं निधी मागच्या जो वाटप झालेला आहे तो निधीच कमी आहे गेल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये. 268 कोटी म्हणजे नगण्य निधी आहे. त्याला परत देऊन कोणत्या महत्वाची कामं आहेत, कुठल्या ह्याला दिले पाहिजेत पैसे, याचा अभ्यास करून सगळ्याची चर्चा करून हा निधी वाटप केलेला आहे. ही जी शिवसैनिकापेक्षा इतर जास्त निधी मिळाला आहे अशी खतखत आहे लोकांना. शिवसैनिक म्हणजे लोकप्रतिनिधी का शिवसेनेचे पदाधिकारी? अहो ऐका की त्याच्यात नुसते शिवसैनिकाला निधी देता येत नाही हो. पालकमंत्री म्हणजे पूर्ण जिल्ह्यातले जेवढे पक्ष आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत. काय झालंय, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना 30% मिळालं काम, बरोबर आहे? नाही कोण सांगितलं?
10% प्रमाण कसे? 10% 2 आमदार 10% आणि राणा पाटलाला 20% काम अहो. मिळालं आणि पालकमंत्र्याला 40% काम मिळालं. तुम्ही वाटप झालं. ती एकत्र करायला लागला विषय कसा आहे की उमरगा मतदारसंघ त्यांनी जी सांगितलं आलं लक्षात त्यांचं बोलणं. उमरगा मतदारसंघ वेगळा आहे, तिथला जे लोकप्रतिनिधी त्याला 10% मिळणारच ना. इथं कैलास पाटील आहेत, त्या कैलास पाटलाला मिळाले आणि जिल्ह्याचं ओमराजेंना मग 30% जाणारच ना. लोकप्रतिनिधीवर अवलंबून आहे ते. हा आता यांचं जी म्हणणं आहे ना ते रास्त आहे की खरे जे सैनिक आहेत शिंदे साहेबाच्या, आता आमचा लोकप्रतिनिधी सावंत साहेब एकच आहे जिल्ह्यामध्ये आजच्या पोझिशनला. आमचे पण चौगुले नाही माझी आमदार म्हणून त्यांनाही निधी मिळाला, 20% मिळाला असेल, 5-10% फरक पडणारच आहे त्याच्यामुळे. आणि डायरेक्ट काही पदाधिकारी समजा आता आम्ही काही सांगितलं होतं इथलं चिलवडीचा विषय आहे, असा विषय आहे, आम्हालाही मिळालेलेच आहे ना निधी. डायरेक्ट दिलाय ना निधी, आम्हाला दिलाय ना त्याने. कमी जास्त असेल 1-2 कोटी रुपये असतील पण दिलेले आहेत लोक. भाजपच्या नेत्याचं असं म्हणणं आहे की पालकमंत्री नवीन आहेत, त्यांना माहित नाही कुणाला कामं द्यायचं कुणाला करायचं आणि काय नेमकं करायचं. भाजपचे हा. असं कोण म्हणतं? भाजपचा नेता कोण? तुम्ही त्यांचं नाव घेतलं ते तुमचं नाव घेत आणि ऐकून घ्या, भाजपचा नेता एकच आहे जिल्ह्यामध्ये. मी भाजपमध्ये काम केले 5 वर्ष. ऐकून घ्यायची मानसिकता नसते त्या नेत्याची. त्यांना हजारा सांगितले की बऱ्याच गोष्टी कार्यकर्त्याकडून सुद्धा आपल्याला माहिती मिळते, पण तसं होत नाही. एक कल्ली कार्यक्रम आहे आणि हुकुमशाहीसारखं वागणं आहे आणि त्याच्यामुळं या पद्धतीचे होते. आणि मी 1 नंबर आहे, माहितीतले सगळे पक्ष म्हणजे मीच चालवतो अशी भूमिका आहे. आता आपण बघितलं की लोकसभेला तिकीट घेतलंच की तिने राष्ट्रवादीतून घेतलं, इथून आता काल परवा भाजपच्या तालुकाध्यक्षाला कळमधून दिलं. त्याची पॉवर आहे त्या माणसाची, ताकद आहे त्या आता माणसाची. सध्या ते कुठे भाजपमध्ये आहेत का सेनेमध्ये आहेत? कोण? आता निवडून मी त्यांनाच माहिती, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे. ते कुठं काम करते, कोणाच्या नेतृत्वाखाली काम करते, कुठं एक महत्व नाही हो. आजकाल इथं काय झालंय की कुठल्याही पक्षात राहा, कुणाच्याही नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे ही भूमिका पदाधिकारी झाली म्हणजे मग त्याचं चालतंय. किती गट आहेत शिवसेनेचे सध्या? गटपीठ काय ना हो, शिवसेनेत काय विचार वेगवेगळे असतात, गटवत असते त्याला विचार. हा, 140 कोटी. रस्ते नीट व्हावे म्हणून आंदोलन करायसाठी आणि आता हे सगळं साहेबांचं हे सगळं कामाचं हे विषय आहे. नाही त्या संदर्भात आंदोलन असं कोण म्हणलं आंदोलन? लोकांमध्ये कोण आंदोलन केले? शिवसेनेची झाली. कोणती शिवसेना? विकासासाठी नाही कोणत्या शिवसेनेनं आंदोलन केलं? कोणत्या शिवसेनेनं आंदोलन केलं? सेना 2 आहेत. गावातल्या रस्त्यासाठी शिंदे सेना अहो. का करत नाही असं लोकांचं म्हणणं आहे. शिवसेना आता हे आंदोलन तर काय? नाही पण हे तुम्ही हे आता मला तुम्ही सांगा, करताय. तुम्ही विकासासाठी राजकारण किंवा तर दोन मिनिट, आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये किती निधी आला? गेल्या वर्षी मला सांगा, घटना तुम्हाला मी 4 सांगतो, 140 कोटीचा निधी पडूनच आहे. कशासाठी पडून आहे? पैसे आले नाही असं नाही ना, ह्याच्यात श्रेयवाद महत्वाचा आहे आणि मी जी म्हणेल तीच व्हायला पाहिजे. ही असे विकास कामाला अशा गोष्टी चालत नाही. तुम्ही समजा एखाद्या लोकप्रतिनिधीनं लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या लोकप्रतिनिधीने 100 कोटी आणले, समजा त्याच्या विरोधातल्या लोकप्रतिनिधीनं 200 कोटी आणावे, परंतु जी आलेल्या कामाला किंवा आलेल्या विकास कामाच्या पैशाला जर अडथळा आणला किंवा अडवणूक केली तर जिल्ह्याचं नुकसान होणारच आहे ना. आता ह्या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. आणि खरं तर आमचं आंदोलन त्याच्यासाठी आहे की विकास कामाच्या संदर्भात जो काही अडचणी आल्या त्यांना आमचा इशारा आहे की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीने जर कोणी विकास काम अडवायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जन आंदोलन उभा करणार 100%. रस्त्याचा पण विषय मग तिथं पक्षासंबंध येणार नाही. हा, रस्त्याचा पण विषय ह्याच्यात असणार आहे का फक्त ह्या त्याच्यामध्ये रस्त्याचे डीपीडीसी मध्ये विषय नाही. 140 कोटी निधी पण विषयासोबत तो विषय असणार असणार आहे ना, असणार आहे की शहरामधले रस्ते. अहो नाही, शहरामधले जे रस्ते आहेत, शहराच्या रस्त्यासाठी निधी आलाय. मग त्याची काम ही काय आज विचारायला ना मीच विचारायलो ना. ही भूमिका खरं तर ही जी प्रश्न आहेत ना, विरोधी पक्ष म्हणून जी काम करतात त्यांनी उतरायला पाहिजेत. तुमच्या माहिती सांगतो, ही सगळे एकत्र आहेत. ज्या दिवशी यांच्या निवडणुका येतात लोकप्रतिनिधी म्हणून, त्याही सगळे एकमेकाला ऍडजस्ट होते. फक्त खालच्या कार्यकर्त्याला हे विषय कळू देत नाहीत. सगळे एकत्र आहेत. उभाटा एकत्र आहे, भाजप एकत्र आहे, सगळे एकत्र आहेत.
आपण ही तुम्ही जी भूमिका घेतली या गोष्टीसाठी जनतेनं आता जमिनीवर उतरणं गरजेचं लक्षात घ्या. मग तुमची नगरपालिका राहू द्या, पक्ष विरहित तुम्ही उतरायला पाहिजे. चांगले लोक फक्त म्हणतात काय ती रस्तेच होणार. अरे तुम्ही कधी उतरणार आहोत त्याच्यामध्ये? तुम्ही स्वतः भूमिका घ्यावी लागेल. पुन्हा पावसाळ्याच्या तोंडावर रस्ते चालू झाले तर आता 140 कोटी निधी तुम्ही पडलाय माहिती आहे का शहरात? हो, कोणामुळे रखडलंय? 140 कोटी कशामुळे रखडलंय? श्रेयवादावर रखडलाय. कुणाचा नेमका जबाबदार? त्या दोघं आहेत ना श्रेयवाद. तुळजापूरचे लोकप्रतिनिधी आहेत, इथले लोकप्रतिनिधी आहेत, लोकसभेचे खासदार आहेत, सगळेच आहेत ना त्याच्यामध्ये. अण्णा एक असा विषय आहे, सावंत साहेब नाराज आहेत आणि ते भाजप म्हणजे फडणवीस साहेबांना भेटायला गेले होते. काय प्रकार आहे नेमका? ह्या विषयाचं नॉलेज आमच्यासारख्या एखाद्या जिल्ह्याच्या कार्यकर्त्याला विचार. सावंत साहेबांना विचारा ना तुम्ही, तुम्ही खरंच नाराज आहेत का? नाही, प्रश्न आहे तुमचा बरोबर, परंतु त्या बाबतीत मला माहिती असणं म्हणजे ही नाही ना, शक्य नाही. आमच्या आंदोलनामध्ये नगरपालिकेच्या रस्त्याचा विषय आहे. डीपीडीसी शहरातले रस्ते आले. तिसरा विषय एक महत्वाचा आमच्याकडं की शहरामध्ये अख्ख्या गावामध्ये सार्वजनिक मुताऱ्या कुठंच नाहीत. त्या मुताऱ्या सुद्धा झाल्या पाहिजे. विषय आहेत ना आमच्याकडे. आंदोलन आम्ही एका विषयासाठी करतो, त्या डीपीडीसीच्या माध्यमातून फक्त हा विषय आला. आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक एक आमदार आम्हाला दिसून पडले. काय पालकमंत्री नेमकं कोण आहे? काय झालंय म्हणजे मी पालकमंत्री झाल्यापासून म्हणलं ना, सुरुवातीला पालकमंत्री झाले त्या दिवसापासून खतखत होती. कारण त्यांनाही मंत्रिपद मिळणार होतं. त्यांना वाटतं मीच मंत्री होणार, पालकमंत्री. त्यांच्या डोक्यात असं सारखं वाटत असेल की मीच मंत्री झालो आणि मीच आता पालकमंत्री आहे आणि माझं ऐकलं पाहिजे किंवा माझ्या ह्याच्या खाली चाललं पाहिजे, असं असू शकते ना. त्याचं समजा असं नाही असलं म्हणजे तसं डोक्यात ठेवून वागू शकते ना मला. महायुतीमध्ये या राजकारणामुळे जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान होतं असं वाटत नाही का? नाही नाही, विकासाचा आणि राजकारणाचा काय संबंध नाही. इथं काय विषय आहे सांगतो तुम्हाला. तुम्ही 2 मिनिट तुम्ही प्रश्न विचारलाय, तुम्हाला वेगळं विचारायचंय, तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचारलाय. तुम्ही विचारलंय वेगळं विकासाचा आणि महायुतीतल्या आपसातल्या चर्चेचा. ह्या खरं तर तुम्हाला सांगू का की महायुती मतभेद आहेत तुमच्या सगळ्यांचे. आहेत ना, महायुतीमधले मतभेद वैचारिक मतभेद आहेत. हो, हो ना, मग वैचारिक मतभेदामुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होऊ लागला. 1% होत. कामं थांबायची सध्या. शहरात एवढं बरं अहो तुम्ही खालच्या लेवलला जाऊ नका, वरच्या लेवलला तुम्ही रस्त्याचे काम वैयक्तिक ऐका वैयक्तिक यांच्या दुश्मनी आहेत घरगुती. त्या दुश्मनीमुळे खरा विकास काम फुटाला. यांना म्हणतं मी केलं, यांना म्हणतं मी केलं, श्रेयवाद तो चाललाय. लक्षात घ्या. कोणाला कामं केली की आपलं गडबडीत कामं करून निघत येते. वाहून बी जाते ते, हा, तर वाहून जाते. पावसाने गेले नाही, पण तसं होणार नाही. 1-2 महिन्यामध्ये रस्त्याची कामं होतील, पण त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. म्हणून आम्ही हे आंदोलन मोठं आंदोलन होणार आहे. हे मी तुम्हाला सांगतो. हा विषयच आहे तो आमच्याकडे. सार्वजनिक मुतारी नाही, आपल्या डीपीडीचा विषय चालू आहे. तुम्हाला गडबडाने उठून जायची, पण दुसरा विषय ऐकायचा ना. वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.